काला तीन प्रकारचा असतो. एक काला म्हणजे आई लेकराला भरवते, बरोबर ना. एक काला आई लेकराला भरवते. हा, तो काला कोणता? आपला दही 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 भाकरीचा काला, दूध भाकरीचा काला, दही भाताचा काला. कोण भरवतं? कोण? आई भरवते. कोणाला? मुलाला भरवते, बरोबर की नाही. हा काला प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो, बरोबर की नाही. आई त्या लेकराला हाक मारते, अरे बाळू इकडे ये, बरोबर ना. बाळू खेळण्यात मग्न असतो, त्याला काल्याशी काहीही घेणं देणं नाही. बाळू कशात मग्न असतो? खेळण्यात मग्न असतो. आई हाक मारते, अरे बाळू इकडे ये. बाळूचं काही लक्ष नसतं, तरी पण आई जाते, त्याला धरून आणते आणि बसवते. बाळू इथं बस, सावलीत बस, 2 घास खा. एक घास भरवते, एक चिवचा एक काऊचा घास भरवते. बाळूचं तोपर्यंत इकडं लक्ष असतं. जेव्हा का आई तोंड फिरवते, काम करायला चालू करते, बाळू उठतो आणि परत पुढे जातो, खेळायला जातो, बरोबर ना. लक्षात येतंय ना तुमच्या मला काय सांगायचंय? हा, खेळायला जातो. परत आई हाक मारते, अरे बाळ्या इकडे ये, इथं खाऊन घे. परत धरून आणते, बसवते, 2 घास खायला घालते. कोण? आई खायला घालते. एक चिवचा, एक काऊचा, एक मामाचा, एक मावशीचा, बरोबर की नाही. घास खाऊ घालते. मग आई परत कामाकडे तोंड फिरवते. जसं तोंड फिरवते तसं बाळू उठतो परत आणि पळत जातो. कुठं? खेळायला जातो. अंग असं आता कसं बोलल्यावर गोड वाटतं, बरं चाफी मळात आल्यासारखं वाटतं जरा. हा, असं छान झालं पाहिजे सगळ्यांनी मिळून. हा, परत बाळू खेळायला जातो. आता मात्र आईचा राग अनावरती होतो. आता जोरात आई हाक मारते, अरे बाळ्या मुडद्या इथं सावलीत गाड. गाड म्हणते, याचा अर्थ तिचं लेकरावरती प्रेम नाही का? आहे की, बरोबर का नाही. आता परत काढायचा, बरं का, परत काढायचा. हा, बाळू खेळायला जातो आणि खेळायला गेल्यावरती आई हाक मारते, अरे बाळ्या मुडद्या इथं सावलीत. टाळ्या वाजवायचं आणि मग तसं म्हणल्याच्या नंतर बाळू काय ऐकत नाही. आई उठते, पळू पळू जाते, त्या बाळूच्या भक्ताला पकडते, वडीत वडीत आणते, काला खाऊ घालते. कशाला पकडते? बकट कळतं ना. बरं, दंडाला पकडते. थोडं सोप्यात घेऊ आपण, हाताला पकडते. तुम्ही जाणकार माणसं आहे, तुम्ही असं केलं नाही पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला अनुभव आहे. हा, तरी पण चला, हाताला पकडते, वडीत वडीत आणते, बसवते. परत एक चिवचा, एक काऊचा खायला घालते. त्या काल्याचं महत्व त्या लेकराला अजिबात सुद्धा नाही, पण त्या काल्याचं महत्व आईला आहे, बरोबर की नाही. आईला महत्व असल्या कारणानं आई राहू राहू त्याला बोलून आणते, त्याला खायला घालते. त्या काल्याचं महत्व लेकराला नाही, पण आईला आहे. आईला माहिती आहे, हा जर काला याने खाल्ला तर उद्या धष्टपुष्ट होऊन उत्तम नागरिक बनण्याचं कर्तव्य करण्याचं काम करू शकतो, म्हणून याला खायला घालणं गरजेचं आहे. हा झाला 1 नंबरचा काला. लक्षात ठेवायचा, मी काला सांगतोय तुम्हाला, इकडं तिकडं जायचं नाही. काला हा किती नंबरचा झाला? 1 नंबरचा काला, बरोबर. अशी शाळा भरली पाहिजे. 1 नंबरचा काला. आता यानंतर 2 नंबरचा काला, हा जो आपल्या समोर लटकवलेला आहे ना, याला प्रतीक काला असं म्हणतात. काय म्हणतात? प्रतीक काला. प्रतीक काला म्हणजे काय? आता आपल्या घरामध्ये कोणीतरी गेलेलं असतं, बरोबर की नाही. आई वडील आजी आजोबा कोणीतरी गेलेलं असतं. गेलेला एक फोटो प्रतिमा आपण घरामध्ये लटकवलेली असते, बरोबर की नाही. आता एक 15 दिवस मागे मी जोडीदाराच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर त्यांनी मला दाखवायला सुरुवात केली. महाराज म्हणले, हे बघा, हे आमचे पंजोबा, हे आमचे खापर पंजोबा, हे आमचे आजोबा, हे आमचे पंजोबा. त्यांनी मला एक 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 फोटो दाखवायला सुरुवात केली. मी त्याला म्हणलं, एक काम कर, बाहेर जा. आणि बाहेर गेल्याच्या नंतर एवढा एवढा चिखल घेऊन ये. तो पळत पळत गेला बाहेर, एवढा एवढा चिखल घेऊन आला. त्याला वाटलं कशाला लागत असं, पण कशाला नाही. मी म्हणलं, एक काम कर, या पंजोबाच्या तोंडावरती मार. ते म्हणला, येड झालं काय मार? अहो पंजोबा आहे तो माझा, त्याच्या तोंडावर कुठे चिखल मारते का? अरे म्हणलं, हे पंजोबा आहे का? पंजोबा आहे का? नाही नाही, हा फोटो आहे पंजोबाचा. मार चिखल. महाराज जमणार नाही म्हणलं, तुमचा काय स्क्रू बी दिलाय काय? चिखल कुठं? पंजोबा आहे तो माझा. मला एक सांगा की फोटो म्हणजे पंजोबा आहे का? पण पंजोबापेक्षा कमी किंमत नाही, याला म्हणायचं प्रतीक. येतंय ना लक्षात तुमच्या? आता एखाद्या फ्लेक्सवरती विठ्ठलाची मोठी प्रतिमा आपण छापलेली असते, त्याच्या सुद्धा लोक येता जाता पाया पडतात. वास्तविकता त्यामध्ये विठ्ठल नाही, पण विठ्ठलापेक्षा कमी दर्जात त्या प्रतिमेला नाही, याला म्हणायचं प्रतीक. हा जो काला आहे ना, हा खरा काला नाही, पण खऱ्या काल्यापेक्षा कमी किंमत याला
नाही, याला 2 नंबरचा काला म्हणतात, याला प्रतीक काला असं म्हणतात. आता तुम्हाला सांगतो प्रतीक काला म्हणजे काय. याच्यामध्ये काय काय असतं, दही आणि लाई, बरोबर ना. आता यामध्ये 2 गोष्टी असतात. आता हे कुणी भरलं बरं, तुमच्यातलं कुणी भरलंय भाऊ, कुणी भरलंय, अहो हे कुणी भरलं मडकं, याच्यामध्ये दही आणि लाही कुणी टाकलं, तुमच्यातलं कोणतरी असेल ना. सगळ्यांनी टाकली का, बरं. ज्यांनी ज्यांनी टाकली आता त्यांनी लक्ष देऊन ऐका. हे टाकत असताना तुम्ही वस्तू किती टाकल्या, 2 वस्तू टाकल्या, बरोबर ना. आता कीर्तन झाल्याच्या नंतर हंडी फोडल्यावरती मी तुम्हाला म्हणलं एक काम करा, दही वेगळं करा आणि लाई वेगळी करा, जमेल का हो, नाही जमणार. आता ते दोन्ही पण काय झालं, एक झालं. याला म्हणायचं प्रतीक काला. लक्षात ठेवा, हे खरा काला नाही, खऱ्या काल्यापेक्षा याला कमी किंमत नाही. कसं, हे मडकं म्हणजे या पंचतत्वाच्या देहाचं प्रतीक आहे. हे मडकं या पंचतत्वाच्या देहाचं प्रतीक आहे. त्याच्यामधली लाई म्हणजे जीवाचं प्रतीक आहे आणि त्याच्यामधलं दही म्हणजे शिवाचं प्रतीक आहे. म्हणून याला प्रतीक काला म्हणतात. हा काला कुठं झाला बरं, याचं उदाहरण साधू संत देतात. एकच टाळी झाली, ऐकू येतोय ना माझा आवाज, हा ध्यान देऊन ऐकायचं, टाळी वाजायचा. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, माझा ध्यान राज गोपाळ, माझा ध्यान राज गोपाळ. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. मला म्हणता येतं का, ही पाठ आहे का तुमचं, आहे का, म्हणजे आपण सगळे मिळून कीर्तन करू. हा मागं म्हणतात माझ्या तर मोठ्याने म्हणायचं खाल्ल्या का. 1 2 3 स्टार्ट. एकच टाळी झाली, नाही 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 नाही, माझ्या मागं म्हणायचं तुम्ही. हा ओके. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, माझा ध्यान राज गोपाळासी लाया वाटी. छान जमतंय की, मागच्याला सांगून आले काय तुम्ही, म्हणू नका कीर्तनात म्हणून. पण बारी ती मस्त तोंडाकडे बघतात, तुम्ही पण छान म्हणताय सुरात. हा काला झाला महाराज वाळवंटामध्ये. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, माझा ध्यान राज गोपाळासी लाया वाटी. हा काला झाला 2 नंबरचा काला, याला प्रतीक काला असं म्हणतात. 3 नंबरचा काला महाराज त्याला जीव शिव ऐक्य काला म्हणतात. इथं आल्याच्या नंतर एकदा तरी या माणसाच्या देहाचा काला व्हावा, या देहामध्ये असणारा जीव आणि तो असणारा शिव त्याचा आणि आपलं एकदा तरी भेट व्हावी. ती सद्गुरूंच्या कृपेने होते. त्याला जीव शिव ऐक्य म्हणजे खरा काला असं म्हणतात. त्या काल्याच्या अनुषंगाने एवढा सगळा सप्ताह आपण आयोजित करतो. हा काला नेमकं करतं कोण बरं, काला करीत संत जन.
दिसता जन सवे त्यांच्या नारायण. हा काला फक्त संत जन करतात महाराज, त्यांच्या बरोबर देव असतो हा काला होतो. आणि हा काला फक्त मृत्यू लोकांमध्येच होतो, इतरत्र कुठे होत नाही. साधू संत त्याच्यावरती सांगतात तुकोबराय म्हणले हा काला इथं होणार. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. बाकीच्यांनी विचारलं मग तुम्हाला वैकुंठात काला नाही का? त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात वैकुंठात हा काला होत नाही. का नाही होत बरं? त्याच्या मागची कारण तुकोबरायांनी सांगितली की काला करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. काला करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. 1 देव, 2 भक्त आणि 3 म्हणजे नाम. जो वैकुंठात जातो तो देव होऊन जातो, तिथं भक्ताचा विषयच राहत नाही. नाम आहे, देवही आहे, पण भक्त नाही, म्हणून तिथं काला. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठामध्ये काला होत नाही, इथं काला होतो. याला मृत्यूलोक असं म्हणतात. म्हणून साधू संत सांगतात की बाबांनो या माणसाच्या देहाला आलेलाच राहत ना, तर या देहाचं सार्थक करून घ्या, म्हणजे काला करून घ्या. काला संत जन करतात आणि तो फक्त इथंच होतो, त्याच देहामध्ये होतो फक्त. इतर कोणत्याही देहामध्ये हा काला होत नाही. म्हणून साधू संत सांगतात की बाबांनो आता योगायोगाने का होईना माणसाचा देह भेटलेलाच आहे ना. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये बघा आवर्जून सांगतात काय, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. 3 गोष्टी अति दुर्लभ आहेत. बघा लक्षात ठेवा, 3 गोष्टी अति दुर्लभ आहेत. हा दुर्लभोत्रे मेवेत देवानुग्रहेतुकं मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. एक माणसाचा देह अति दुर्लभ. माणसाचा देह भेटल्याच्या नंतर सुद्धा मला मोक्ष प्राप्त व्हावा अशी उत्कट इच्छा प्राप्त होणं, ज्याला नाम मुमुक्षत्व असं म्हणतात, हे मुमुक्षत्व अति दुर्लभ. आणि 3 नंबरची अति दुर्लभ गोष्ट साधू संतांची भेट. योगायोग असा आहे महाराज, आपण महत् पुण्य आपलं की या पुण्यभूमीमध्ये आपण जन्माला आलो. आपल्याकडे माणसाचा देह पण आहे, मला मोक्ष भेटावा अशी इच्छा पण आहे. तुम्ही कीर्तनाला येऊन बसला. साधू संतांची पण भूमी आहे आपली. आता फक्त झाला पाहिजे त्याला काला असं म्हणतात. हाच काला करण्यासाठी सगळे गोपाळ, सगळ्या गवळणी, तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल, ते गोपाळ आणि गवळणी काय आपल्यासारखे नव्हते. आपलं काम थोडस वेगळं आहे, बरोबर की नाही. अंगाला आला ताप, देवा तो आमचा बाप, अंगाचा गेला ताप, देवा तुझ्या पापाचा मी. वा 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 वा, आपलं काम हे. पण साधू संत सांगतात एक लक्षात घ्या, त्या गोकुळामध्ये जन्माला आलेले आपल्यासारखेच नव्हते. हे कोण होते? या सगळ्या वेदांच्या ऋचा होत्या. एवढंच नाही महाराज, हजारो वर्ष त्या हिमालयामध्ये तपश्चर्या करत बसलेले संत साधू मुनी होते, ज्यांना त्या भगवंताची प्रचिती नव्हती. कोणी उलट टांगून घेतलंय, कोण कसं तपश्चर्या करताय देवाची. विनंती आहे फक्त देवाला एकदा तरी भेटते. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, ध्याताना तुळसी, तो आम्हापासी मागे पुढे, तो आम्हापासी मागे पुढे, अनंत जन्मीचे विसरलो. भजनी मंडळाच्या मागे असते ना, जणी
जाऊ अभंग आहे का तुम्हाला? त्याच्यात सांगितलं एवढा कोणालाही न भेटणारा देव, पण देवाने सांगितलं तुम्ही सगळे गोकुळामध्ये जा, मी तुमचा काला करण्यासाठी तिथं येईल. साक्षात परमात्म्याने सांगितल्याच्या नंतर सगळेजण गोकुळामध्ये आले. कोण गाई होतय, कोण गोपाळ होतय, कोण गवळणी होतय, कोण झाडे होतय, कोण वेली होतय, कोण काय होतय, कोण काय होतय, ज्याला जे जमेल ते होतय. अपेक्षा फक्त काय नाना, काला झाला पाहिजे. बरोबर की नाही? दिवसभराचे कार्यक्रम आहेतच आहे, फक्त काय झाला पाहिजे, काला झाला पाहिजे, म्हणजे जुळून गेलं. बरोबर की नाही? हीच अपेक्षा बाळगून सगळ्या गवळणी त्या गोकुळामध्ये जन्माला आल्या. बघा बरं का, लक्ष ठेवून. आणि जन्माला आल्याच्या नंतर आता यायची फक्त वेळ राहिली होती, ती म्हणजे देवाच्या येण्याची. महाराज भगवंताचं अवतरण झालं, देवाचा जन्म झाला. कुठं झाला? रोज दरवर्षी काला ऐकताय तुम्ही. बरं एवढंच नाही, आजूबाजूला पण ऐकताय, माहिती आहे तुम्हाला. बरोबर की नाही? पुढे झाला बंदी शाळेमध्ये झाला जन्म. कोणाचा? देवाचा. कोणाच्या पोटी झाला? वसुदेव देवकी. बरोबर की नाही? या दोघांना कोण आलं जन्माला? देव जन्माला आला. आपल्या घरात काय येत नाही त्याच्या मागची गोष्ट सांगतो तुम्हाला. वसुदेव म्हणजे काय? ज्याच्या चित्तामध्ये देव वसला, बसला नाही. आता मला सांगा, हा चाफे मळा, बरोबर की नाही? वडकीचा चाफे मळा हा बसलाय का वसलाय? बरं एक ठरवा बरं तुम्ही. हे असं मतदान एक नाही झालं की मग चांगली चांगली सीट पडते. मला इलेक्शनचं नाही बोलायचं, पण मला एवढंच सांगा, बसलाय का वसलाय? जर बसला असता तर उठला असता. बरोबर की नाही? बरोबर. आता तुम्ही इथं सगळेजण बसलाय, बरोबर की नाही? बळच तुम्ही इथं सगळेजण तुम्ही इथे सगळेजण बळच नाही. होय, हुशार आहे बरं का ना, हुशार आहेत सगळे. हा हुशार आहे. बसलाय तुम्ही, 9 सव्वा 9 झाल्या की तुम्ही इथून उठणार आहे, म्हणजे तुम्ही वसलेला नाही आहात. चाफे मळा वसलाय, तो उठणार नाही. तुम्ही आम्ही बसतो, आपण उठतो. ज्याच्या चित्तामध्ये देव न उठण्यासाठी वसला त्याला म्हणायचं वसुदेव. आणि देवकी जी देवाची झाली ती, तिला काय म्हणायचं? देवकी. या दोघांच्या पोटी जन्माला आलास त्याला म्हणायचं वासुदेव. आपल्या पोटी जन्माला येत नाही, कारण आपण त्या देवाचं होत नाही. ज्या दिवशी आपण होऊ त्या दिवशी तो आपल्याही पोटी जन्माला येईल. महाराज देव जन्माला आला, वसुदेव देवकीच्या पोटी सांगितलं मला इथे उचला आणि त्या नंदाच्या वाड्यावरती नेऊन ठेवा. नंदाच्या घराला, नंदाच्या गायक असले असे वादक असल्यावर मग काय एक नंबर. हा काय सांगितलं देवाने? नंदाच्या घराला मजने गोकुळा, मला तिकडे नेऊन सोडवा. पण वसुदेवाने विचारलं, देवा एवढं
सोपं आहे का रे? उचललं तुला तिकडे घेऊन गेलं एवढं सोपं नाही. एवढे पारेकरी आहेत देवानं सांगितलं मला उचला फक्त उचलीला कमळा संध्याकाळचं लिहून ठेवलं. दुसऱ्या दिवशी गोकुळामध्ये सगळीकडे जय जयकार झाला. एक एक गवळण दुसरीला सांगू लागले अगं आला ग आपला काला करणार होता आपल्याला शब्द दिला होता बघ आला ग हा गवळण पाठ आहे का? हो एकदा आमचं होऊ द्या मग तुमचा गवळण सांगती गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला बाबा पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला मागची म्हणा झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला काय दिसत राहून पुत्र झाला यशोदेला सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला आईची गलोबल झाली दासी झाली येला घाली माहिती का कीर्तन म्हणजे काय फक्त मी एकट्याने करायचं नसतं. हा सगळ्यांनी मिळून केलं तर त्याला कीर्तन म्हणतात. लक्षात ठेवा. बासुंदी बनवली दूध आलं समजा ग्लासात साखर पण आली पण दुधाचं साखरेचं जमाना बासुंदी होईन का नाना नाही होणार. त्यांची भांडणं लागत इलेक्शन होईन अख्खं. हा कोण कुठून फुडन फुटन कोण पुढं जाईन सांगता येणार नाही. ज्याची ज्या सीटा आल्या त्याला सत्ता भेटणार नाही पण बासुंदी होणार. तुम्ही ज्ञानी माणसं आहे मला तिकडचं काही सांगायचं नाही मला बासुंदीचं सांगायचं. तसं कीर्तन करायचं म्हणल्यावर एकट्याने किती पण जरी ओरडलं तरी ते होणार नाही. तुम्ही पण आता मला सांगा हरिरूप काय होत असे कीर्तनी. आता कोणाच्या मागे किती पण ताण असेल पण एकदा इथं कीर्तनात आलं स्वतःच्या मोकळ्या मनाने गवळण सांगती गवळणीला म्हणलं मला सांगा घरची भांडणं लक्षात राहिली का म्हणजे झाली
हुशार आहेत बरं का तुम्ही. हा पण तरी पण महाराज मन एकाग्र होऊन जातं. देव आला आणि गवळणींचं असंच मन एकाग्र झालं. लक्षात ठेवा. गवळण गवळणीला सांगते अगं आला का तू. त्याची वर्षानुवर्षे वाट पाहिला पाहिला आज तशी आलाच होता बघितला पण छान मनापासून बघितला. पहिला पहिला दियल मन देने दियल मन देने दियल मन पहिला पहिला नंदाचा नंदन. एक एक यायला लागली गवळण सगळी त्या नंदाच्या वाड्यावरती. जनाबाई होते हेल घालायला. हेल घालणं माहिती का तुम्हाला. हेल घालणं एवढेच माना असतात बाकी त्यांची काही लग्नच झाली नाही का तुमची. हेल घालणं माहिती का तुम्हाला. लेकरू झाल्यावरती बाकीची पाणी पाणी घालायला जातात. बरं आता मला पण माहित नाही म्हणा आता काय करी सगळ्या दवाखान्यातच उरकतंय ना. पाचवी दवाखान्यात काय सगळं दवाखान्यात. पण चला असो आपण धरू थोडा वेळ. ज्यांना माहित नाही त्यांनी घरी गेल्यावर सासूला इचरावा भांडणं झाले त्यांनी मला फोन हा हेल घालायला जनाबाई होते. हा ऐसी गलबल झाली दासी झाली हेल घाली. ऐसी गलबल झाली दासी झाली हेल घाली. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि मग गवळणी सगळ्या नंदाच्या वाड्यावरती यायला लागल्या. त्या भगवंताचं रूप पाहायचं. जशा आतमध्ये जायच्या किती सुंदर रूप होतं ते. सावळे रूपाने चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे मंडळी येतात सगळी. यांच्या समोर लबाड बोलता येत नाही. मला सांगा आज जरी त्या भगवंताचा आपण म्हणायला लागलं तरी डोळ्यातून पाणी येत नाही. येत नाही. अंतःकरणापासून म्हणलं पाहिजे. फक्त अंतःकरणापासून जर देवाचं नाव घेतलं आजही डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागतात. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप. आजही होतं महाराज तवाच होतं असं थोडी तवा. त्या देवाकडे पाहिलं इतकं सुंदर ते. सावळे सगुण ते रूप हरीचे. सावळे सगुण ते रूप हरीचे पाहुणी आम्हाला फुलले. पाहुणी आम्हाला फुलले त्याने भक्तांना वेड लाविले. एवढं सुंदर होतं ते राजस सुकुमार मदना तुम्हाला भान राहत नाही. एवढं सुंदर त्या भगवंताचं रूप होतं. सगळ्या गवळणी यायला लागल्या त्या भगवंताकडे पाहायच्या. आणि पाहिल्यानंतर काय झालं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तिने वेदिले मन. त्या गवळणीला जर म्हणलं ना आता घरी चल ती गवळण सांगत होती नको या ती कुळ माझे गेले हार.
पाहिलं तर त्या गवळणीचा तत्क्षणी होत होता, ज्याला काला असं म्हणतात. काय म्हणतात? काला. तो काला या माणसाच्या देहामध्ये आपला झाला पाहिजे. गवळणींचा काला करायला भगवंतांनी जन्माला आल्यापासून सुरुवात केली. महाराज काला करायला सुरुवात केली. एवढा काला, असा काला करायचा महाराज, एवढं दही दूध तूप सगळं घरी, तरी सुद्धा चोरायला मात्र गवळणींच्या घरी. गवळणी सगळ्या गारानं सांगायला यशोदेकडे यायच्या. अगं ये यशोदे, बघा बर का, पटापटा सांगतो, थोडं गपक्यास मोठा केला देव म्हणून सांगतो. हा, गवळणी सगळ्या गारानं सांगायला यायच्या यशोदेकडे. अगं ये यशोदे, त्या कृष्णाला काहीतरी सांगत. त्याला काय नको तितक्या खोड्या करतोय, आमच्या घरी आला, दही दूध तूप लोणी खाऊन गेला, सासूनी मला बदडलं, मी सुचले. कोण सांगायचं? गवळणी सांगायच्या यशोदेला. ये यशोदे, हरी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. हा, तुम्ही भारी म्हणताय बर का, एक नंबर. हा, मग यशोदेने विचारलं गवळणीला, काय झालं, एवढं वरडायला काय झालं? हा, त्यावेळेस गवळणी सांगत, अहो घ्या मिळवणी, गवळणी जात होत्या मथुरे बाजारी. लक्षात येतंय का काय? हा, अहो घ्या मिळवणी, गवळणी जात होत्या मथुरे बाजारी. मग काय झालं? उभा कृष्ण राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. आणि मग यशोदा या गवळणींना सांगते, तो असा एका ग बाळस गुणगुणाचं तान गे, बाळस गुणगुणाचं तान गे, बाळस गुणगुणाचे चांगलं दिसतं, बरोबर की नाही? हा, किती जरी भांडणं झाली तरी सुद्धा आई जाते आणि बाकीच्या पोरांना म्हणते, अरे तुम्हाला कळतं का नाही, माझं सोन्यासारखं लिकरू पण पार बिघडून टाकलं तुम्ही. हा, आता तिला काय माहिती एवढ्या सगळ्या टोळीचा हा एकटाच मुकादम आहे म्हणून. आईला विश्वास बसत नाही. खून जरी करून आलं ना लिकरू, आणि जर घरात घुसलं, जर पोलिस पुढे आली ना, तरी सुद्धा आई सांगते, नाही हो, नाही, त्यांनी संगतीने केला असेल, हो संगतीने केला असेल. देव तसा करणार नाही. जेव्हा शेवटी आईला फटकून बाहेर काढतो, तेव्हा आईचा विश्वास बसतो, जरा चुकच झाली माझ्याकडून, तोपर्यंत नाही. यशोदा सुद्धा गवळणीला सांगते, अहो तसा कृष्ण माझा नाही. एवढा सगळा कृष्ण तुम्ही म्हणता तरी दूध तूप लोण्यासाठी आला नाही. हो नाही, माझ्या घरी 9 लक्ष गाय आहेत. कालच एक वासरू तुपात खचून मेलं आणि तुमच्याकडे तूप लोणी खायला कशाला येईल माझा कृष्ण? नाही येणार. तुम्ही खाऊ दी लोण्याचा गोळा घे, तुम्ही खाऊ दी लोण्याचा गोळा. आळ घेता या गोपाळा गे, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओडाळा गे, गोकुळच्या नारी. नाही सांगण्यासारखं आहे बघा, फक्त पटापटा सांगतो तुम्ही, आपली वेळ संपत आली, बरोबर का? एवढं सगळं, एवढा त्रास कृष्णाने द्यायला सुरू केला. मग यशोदेच्या लक्षात आलं एक दिवस, काही झालं तरी आपलं पोरग जरा चॅप्टर आहे. मग यशोदेने सांगितलं, आता तुम्ही इथं राहायचं नाही. मग तुम्ही काय करा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ
पकडल्याशिवाय सोडणार नाही. यशोदा म्हणली जा पकडून आण. गवळण पण हुशार होती महाराज. गवळणीनं पण ध्यानच ठेवलं. दुसऱ्या दिवशी तूप लोणी खातानी कृष्णाला पकडलं. कृष्णाला पकडल्याबरोबर सकाळची वेळ होती. हाताला पकडलं आणि मनगटाला पकडल्याच्या नंतर ओढत ओढत चालवणार. तेवढ्यात कृष्णानं थांबवलं. मावशी म्हणजे काय एक काम कर, एवढा वरती भ्रष्टाचार चाललाय, तू पण थोडा भ्रष्टाचार कर ना. एवढा वर भ्रष्टाचार चाललाय ना, तू पण थोडा भ्रष्टाचार कर, मला सोडून दे ना. नाही नेमकं काय करायचं म्हणली गवळण. म्हणजे नेमकं काय करायचं तूच सांग मला. आता सांग कोणत्या योजनेतलं काय आपलं तिकडचंच येते का आता वार तिकडचं ना. सांग कसं करायचं. त्यावेळेस त्या गवळणीनं सांगितलं एक काम, आपलं कृष्णानं सांगितलं एक काम कर मावशी, दोन तोंडात मार माझ्या, सोडून दे ना. कशाला आईपर्यंत नेती, लय फटकून आई मला. पण तरी सुद्धा गवळण म्हणजे जमणार नाही. काल तुझ्या आईला नाकानं वांगी सोलत होती, आता काही झालं तरी तिथपर्यंत मी घेऊन जाणार म्हणजे जाणार. हाताला पकडलं, ओढत ओढत चालवलं. चौकामध्ये नाना बापू आपा सगळ्या असली माणसं बसली होती सगळी पारा. मी पण कडेला बसलो होतो. नाना मोठ्याने बोलायचे, अगं गंगूबाई काय, अगं काय चाललंय तुझं, तुम्हीच लाडून ठेवलाय म्हणले, तुम्हीच लाडून ठेवलाय ग. त्याला काय गरज नव्हती लाडून ठेवायची एवढी, त्याच्यामुळे आशा पलगत करायला लागलाय. तुम्ही अजिबात शब्द काढू नका. आम्ही ओरडतोय पण गंगूबाईनी काय आमच्याकडे बघितलं नाही. ओढतच चालवलं. पुढे घेऊन गेली यशोदेच्या. नंदाच्या वाड्यावरती गेल्याच्या नंतर हाक मारली, अगं ये यशोदे, चाललंय नाकानी वांगी सोलत होती, बाहेर ये म्हणल्यावर यशोदा उठली. उठणार तेवढ्यात कृष्ण कडेला बसलेला होता. ते म्हणला ऐक ना आई, म्हणजे काय मला पण कडव घे ना. आई म्हणते नाही नाही मी आले, जमणार नाही म्हणला, मला तर कडव घेच. कृष्णाला कडेवरती घेतलं. यशोदेने बाहेर पाऊल टाकलं. तेवढ्यात यशोदेने विचारलं, काय ग गंगूबाई काय म्हणणं आहे तुझं. गंगूबाई म्हणजे माझं जी म्हणणं आहे तिथं तुझ्या कडव आहे. आता काय बोललं, आता काय. मग हळूच माग बघितलं तर तिचा मर तुकडा नवला होता. वडीत वडीत आणला, हात झटकला, मेल्या मुडद्या तुला कुणीकडे लावलं. म्हणलं मी जेवाय बसलोय खुशालवानी, वडीत वडीत आणलंय. मी म्हणतोय सोड म्हणत, चल कृष्णा तुझ्या आईकडे, चल कृष्णा तुझ्या आईकडे. मी सोड म्हणतोय, गावातली लोक सांगतात तरी तू ऐका ना. एवढं गवळणीला वेळ लागलं होतं महाराज. पण एक सांगतो, ज्यावेळी कृष्णाला जायला सांगितलं, कृष्णानं मात्र सगळ्या गवळणींचा आहे तोपर्यंत केला. त्याला म्हणायचं काला. लक्षात ठेवा, सद्गुरूही आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर करतात, नाथ ठेवेला मस्तके प्रसाद देवणी केले सुखी. नाथ संप्रदायाचे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. लक्षात ठेवा, नाथ संप्रदायाचे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय निवृत्ती दादांना शरण गेले आणि त्यांचा झाला त्याला म्हणायचं काला. चैतन्य संप्रदायाचे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय बाबाजी चैतन्यांना शरण गेले, त्यांचा झाला तो काला. तुम्हाला सांगतो, स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना शरण गेले, प्रभू श्री रामचंद्र वशिष्ठ ऋषींना शरण गेले, भगवान श्रीकृष्ण संदीपनी ऋषींना शरण गेले. आपल्याही जीवनामध्ये कोणीतरी सद्गुरू यावं, आपल्या मस्तकावरती हात ठेवावा आणि मगच आपला होतो, त्याला म्हणतात काला. हाच काला करायचा राहिला तो म्हणजे गोपाळांचा. आणि शेवटी का होईना गोपाळांच्या काल्यावरती भगवंत आले आणि गोपाळांचा काला करायचा म्हणजे काय करायचं. तुम्ही सगळे गाया गुरं घेऊन पुढे या, रानात या, आपण तिकडं खेळ खेळू. आणि खेळ खेळता खेळता गोपाळांचा काला केला. कोणते खेळ होते. आपल्यासारखं नव्हतं, फुटबॉलचे नव्हतं, पबजी तसलं काय नव्हतं त्यावेळेस. ते खेळ
खेळगडी असल्यावर काल्याचं कीर्तन 10 वर गेलं तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? वा वा एक नंबर. काय काय खेळ चालू केले महाराज? हमामा पोर हमामा हमामा पोर हमामा हुमरी वाज गमामा हुमरी वाज गमामा हमामा हमामा पोर हमामा हमामा पोर हमामा. 2 नंबरचा खेळ तू 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 रे तू 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 खेळ आहे का तुम्ही? नाना खेळ आहे का तुम्ही? खेळ आहे का? कसं होतं तुझा नियम सांगता येत तुम्हाला? म्हणजे मला काय माहिती नाही लय, चुकलं तर तुम्ही सांगा बरं का. हा जोपर्यंत पाठी येतावा एकदा फक्त हू म्हणायचं, नंतर हू म्हणायचं आणि नंतर जर हू म्हणला तर आऊट झाला म्हणतो बरोबर का नाही? पास झाला बरोबर का नाही? तसं जोपर्यंत त्या सद्गुरूचा हात मस्तकावरती पडत नाही तोपर्यंत संसार आपलाय. एकदा त्या सद्गुरूंनी हात डोक्यावरती ठेवला मग मात्र हू राहत म्हणजे मी राहत नाही, मी संपून जातो. मी जिथं संपतो आणि फक्त शिल्लक तो राहतो त्याला म्हणायचं हू तू तू. महाराज सद्गुरूने डोक्यावरती हात ठेवला. हा हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. नामदेवरायांच्या डोक्यावरती विसोबा खेचरांनी हात ठेवला. हा काय झालं? माझी मजा दाविली निज
माझं सुख मला दाखवून दिलं त्याला म्हणायचं तू लक्षात ठेवा. विटी दांडू खूप सारे खेळ चालू झाले आणि हे खेळ कळत असताना सुद्धा देवानं गोपाळांचा केला त्याला म्हणायचं काला. लक्षात ठेवा या कीर्तनातून सुद्धा मी तुमचा करण्याचा प्रयत्न करतोय. काय काला ध्यानात ठेवायचं. पण एवढा सगळा काला होत असताना गोपाळ देवाकडं बारीक केविलवाणी नजरेनं पाहत होते. गोपाळ कोणाकडे पाहत होते? गोपाळ कोणाकडे पाहत होते? श्रीकृष्णाकडे. आणि केविलवाणी नजर करून पाहत होते आणि एकच वाक्य म्हणत होते. काय? अभंग तिसरं चरण. हांदी भार आजपर्यंत तू जरी काला केला नसला तरी पण आता तुला आमचा काला करावा लागेल. का? कितीतरी जन्म झाला आम्ही तुझी अपेक्षा करत इथं थांबलेलो आहोत. आता तुला आमचा काला करावा लागेल. आमच्या खांद्यावरती भार आहे, जन्म मरणाचा भार आहे. खूप जन्म झाले, एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. खूप जन्म झाला आम्ही इथंच आहे बाबा. आता तरी तुला काला करावा लागेल. अंधी भार, पोटी भूक, पोटामध्ये मोक्षाची भूक आहे. कधीतरी तू आम्हाला मोक्ष प्रदान करशील याची भूक आहे. या जन्म मरणाच्या राहाडगाडग्यामधून आम्हाला निवृत्त करशील याची भूक आहे. अंधी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. एवढे खेळ खेळण्याचं काय सुख आहे रे देवा? एकदा तरी आम्हाला याच्यामधून मुक्त कर. बहु केली वणवण, पाय पिटी झाला शीन. शीन झालाय याच्यामधून मुक्त कर. त्यावेळी देव सांगतात आता जर तुम्हाला याच्यामधून मुक्त व्हायचं असेल तर अंतःकरणापासून मन माझ्याकडे देऊन भजन करावं लागेल. हात वरती करा. अंतःकरणापासून देवाचं भजन करा. विठोबा रखुमा
अंधीवार पोटी भूक काय केळायाचे सुख. देव सांगतात तुम्हाला जर मला द्यायचं असेल ना तर एकच गोष्ट अर्पण करा, ती म्हणजे तुमचं मन मला द्या. काय द्या मला? मन द्या तुमचं फक्त. मी मन हे तू म्हण हे मी चिकरी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी भगवती काठी. तुमचं मन फक्त मला द्या. तुमचं जर मन दिलं तर मन काही तुमचं दुसरीकडे पळणारच नाही. जर पळायचं असेल तर ते मन फक्त माझ्याकडे पळायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे धावे, म्हणे धावे, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, तुकलनी धावे, तुकलनी धावे, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, तुका
म्हणे धावे, अतिशय सुंदर. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. देव सांगतात तेवढं मन फक्त माझ्याकडे धावलं पाहिजे. या जन्मामध्ये पण दुसरं तिसरं काही करू नका. एकच विनंती करतो फक्त, एवढा सप्ताह ज्यांनी माळ घातली नसेल त्यांनी माळ घाला. मी गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा पण हेच सांगितलं होतं बरं का नाना, तेव्हा तुम्ही नव्हते माझ्या बरोबर. बापू पुढे गेलो भाऊ बरोबर ना, गेल्या वेळेस गाठ भेट पडली नव्हती पण असो आज योगायोग आला तेव्हा हेच सांगितलं होतं. फक्त तसं काही जाऊ नका. या मृत्यू लोकांमधून जायचं तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना, तर तसं काही जाऊ नका. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळ असू दे. एक शेवटचं उदाहरण देतो फक्त, मी माझी सेवा आटोपती घेतो. मला एक सांगा, महिला मंडळ तुम्हाला सगळ्यांना लेकर बाळ आहेत का? लग्न झाल्यात का तुमची? उलट झालं काय झालं? तुमची लग्न झाल्यात का सगळ्यांची? हा मग लेकर बाळ आहेत का? आता हा म्हणा ना. आहेत बा. हा आहेत. मला एक सांगा, ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्या दिवशी तुम्ही काय काय केलं? नवऱ्याच्या नावचं मंगळसूत्र घातलं बरोबर, मालकाच्या नावचं कपाळाला कुंकू लावलं, वडिलांचं घरदार सोडलं आणि मालकांचं घरदार आपलंसं केलं बरोबर ना. आता मला सांगा, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मालकांसाठी केल्या. आता जर तुम्हाला साडी चोळी आणायची म्हणलं तर कोण आणून देत? म्हणा की मालक. मग कधी कीर्तन झाल्यावर म्हणायचं का तुम्ही? आता मालक आणून देतात. एखाद्या दिवशी तुम्हाला दवाखान्यात जायचं म्हणलं, आजारी पडल्या, कोण घेऊन जातं? मालक घेऊन जातात बरोबर. एखाद्या दिवशी वडापाव खवटला, कोण आणून देतं? मालक आणून देतात. एखाद्या दिवशी पाय दुखायला लागला, कोण दाबून नाही? आज नाही, एखाद्याचा जीव तर देत असते दाबून. एवढं सगळं फक्त मंगळसूत्र घातलं, कपाळाला कुंकू लावलं, जबाबदारी मालकांवर गेली का नाही गेली का नाही? आता मला सांगा, त्या देवाच्या नावचं, जगाच्या मालकाच्या नावचं जर मंगळसूत्र घातलं का, असं मंगळसूत्र जर घातलं आणि त्याच्या नावचं जर कुंकू कपाळाला जर लावलं, मला सांगा त्याच्यावरती जबाबदारी जाणार नाही का आपली? आता या नानांनी एवढा मोठा गंध लावला, एवढा मोठा बुक्का लावलाय मध्ये, मला सांगा यांची जबाबदारी देवावर जाईल का नाही जाणार का नाही? मग आपली जबाबदारी देवावर गेली पाहिजे का नाही? ध्यानात येतंय ना तुमच्या? जोपर्यंत आहे तोपर्यंत गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, बाकी काही करू नका. आता या सिस्टीमवाल्यांच्या तिथं छातीला स्वामींचा बिल्ला लावलेला आहे. मी म्हणतो काही का असताना नसताना गेल्याच्या नंतर लोक नाव काढत्यान का नाही काढणार? काढत्यान का नाही? आयुष्यभर जर पेट हिंडलो तर नाव काढत्यान का नाही काढणार? बरोबर का नाही? फक्त त्या देवाचं होऊन जगायला शिका. एक दिवस म्हातारं व्हायचं, एक दिवस जायचे. तुम्ही असो मी असो कोणाला जायचे. तरुणांना अहंकार असतो, माझ्या मनगटात जोर आहे, मी करून दाखवीन. भले भले आले गेले. जग जिंकणारा सिकंदर गेला, ज्याच्याकडे सोन्याची लंका होती तो रावण गेला. आपलं काय घेऊन बसले महाराज? आपण पण एक दिवस जाणार म्हणजे जाणार. आहे तोपर्यंत सुंदर जीवन जगा, एवढीच विनंती करतो फक्त. जिजुनी स्वतःच धनाने दुसऱ्यासी मधुगत द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंध परिदरवळावा. जोपर्यंत आहे तोपर्यंत सुंदर जीवन जगा, एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि सेवेला सोलकरून देतो. ज्ञानेश्वर बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन. असो झालेले कीर्तन रूपी सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ज्यांच्या निमित्ताने एवढा सुंदर अशा प्रकारचा भव्य दिव्य अशा कार्यक्रम आयोजित केला. श्री हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा तुम्ही सगळं चापे मळ्यातले सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन करता. माझी आणि तुमची दुसऱ्यांदा झालेली भेट खरं तर अंतःकरणपूर्वक एक गोष्ट सांगेल, काही नाही हो, बाकी काही बरोबर जात नाही. अंतःकरण इथं जागेवरती ठेवून ऐकलं जातं आणि केलं जातं, त्याला कीर्तन असं म्हणतात. आणि हे कीर्तन ज्याच्या नशिबात येतं, बघा याची काळाकाळी याची टाकाटाकी जर करत राहिलो आयुष्य कडेला लागेल, पण माणसाच्या जीवनामध्ये काला मात्र होऊ शकत नाही. आहे तोपर्यंत अंतःकरणपूर्वक देवावरती प्रेम करा.
देव मंदिरातच असतो असं नाही, जेवढा मंदिरात असतो तेवढा आपल्या हृदयामध्ये असतो. कधीतरी डोळे झाकून प्रयत्न करा, डोळे झाकल्याच्या नंतर डोळ्यामधून आलेला पहिला थेंब जर मातीमध्ये मिसळला, तो जर देवासाठी असला तर मी म्हणतो आपला काला झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी सुंदर देवाची भक्ती आहे, आयुष्यामध्ये एकदा तरी करा अशी विनंती करतो. या कीर्तन रूपी सेवेकरता अतिशय सुंदर अशा प्रकारे ज्यांनी हार्मोनियमची साथ केली, या परिसराचं वैभव असणारे. आणि मी तर सतत नारदाच्या गादीवरून जास्तीची स्तुती कोणाची करत नाही, पण खरंच जीवन जगणारे आमचे नाना मनाने तेवढे प्रेमळ आहेत आणि सगळ्याच हिशोबाने माणूस प्रेमळ आहे. मी त्यांच्या घरी सुद्धा राहिलेलो आहे म्हणून मला माहिती. फक्त नानाच नाही, नानांचे चिरंजीव पण, सुनबाई पण सगळेच प्रेमळ आहेत. अहो आम्हाला आता थोडक्यात सांगतो, बोलू नाही तर दिला होतं जेवायला आम्ही 4 जण आणि डबा 8 जणांचा. तिथं लोकांच्या घरी गेलं तर कपात वरून डोकवावं लागत चहा आहे का नाही. पण तरी सुद्धा एवढे प्रेम करणारे हे सगळं बांधल कुटुंबीय नानांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानेन. मी आवर्जून फोन केला होता, नानांनी सुद्धा हजेरी लावली. नाना असते आणि आमचं तरुण तडफदार जोडीदार भाऊ असते, ही सगळी माणसं अगदी मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो ज्यांच्या नियोजनाने मला इथपर्यंत येता आलं. खरं तर नाता बापू असतील, सुरेश बाप्पा असतील, संभाजी बापू असतील, रामभाऊ मोडक असतील, सगळी ही मंडळी. त्याचबरोबर या सप्ताह कमिटीचे सर्व आयोजक, नियोजक व सप्ताह कमिटी, तुम्ही सर्व ग्रामस्थ चाफे मळ्यातले खरं तर विशेषत्वाने मी आभार मानेन या महिला मंडळाचं. तुम्ही आवर्जून फार अगदी नातवंड नाते घेऊन इथं उपस्थित राहिला. मी बाकीच्या कीर्तनकारांसारखं लेकरांना घरी ठेवून या असं सांगत नाही, मी आवर्जून सांगतो त्यांना घेऊन या. अहो आमच्या मागे कोणीतरी टाळ वाजवला पाहिजे, विनंती. आणि खरंच त्या एका न्यायाला अनुसरून अगदी सुंदर अशा प्रकारे तुम्ही हे नियोजन केलं. मी अंतःकरणपूर्वक कमिटीचं, तुम्हा सर्व ग्रामस्थांचा मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर सिस्टीमवाले अगदी शेवटपर्यंत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. आणि योगायोग कसा आहे, इकडं सगळी मारकरी असावा, कपडाला गंध असावा, त्यांच्या पण कपडाला गंध असावा आणि मग जुळून यावा सगळा कार्यक्रम. हे सगळं जुळून आलं. खरं तर मी सर्व ग्रामस्थांचं व सिस्टीमवाल्यांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानेन. माझ्यामध्ये 4 मशनी दिसतात, परत कधी आपली गाठ पडेल तेव्हा 4च्या 8 मशनी हो अशी मी देवाच्या चरणी विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. ज्यांनी मृदुंगाला साथ केली, या परिसराचं वैभव असणारे हरिभक्तपरायण सुदर्शन दादा असतील. मी परिसराचं वैभव म्हणण्यामागचं कारण असं, स्वतःकडं कला असलेली दुसऱ्याला द्यायची दानत पण पाहिजे आणि त्या दानतीला अनुसरून त्यांनी 15 दिवसांचं शिबिर केलेलं आहे. हे शिबिर त्यांचं पूर्णत्वात जावो, भगवंतांनी त्यांना त्या गोष्टीसाठी उदंड असं आयुष्य देऊ अशी मी भगवंताचरणी मारुतीरायांच्या चरणी विनंती करतो आणि त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. माझे परममित्र सुदर्शन दादा, बऱ्याच दिवसांनी भेट झाली पण अतिशय सुंदर. त्याचबरोबर इकडे गायक वृंदांमध्ये शास्त्री असतील, हरिभक्तपरायण आमचे परममित्र गजानन महाराज असतील. माणूस गोडच आहे बरं का, काही म्हणा तुम्ही. हा गायन मनापासून केलं की नाना बरोबर का नाही, दुसऱ्याच्या काळजाला भिडलं पाहिजे त्याला गायन म्हणायचं. लय बामनगत केलं मग ते गायन नाही. हा लय सगळं व्यवस्थित आहे पण आवाजच निघत नाही माझ्यासारखं झालं, काय उपयोग आहे. आणि हे एकदम अगदी सुंदर. गजानन महाराजांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानेल. त्याचबरोबर कार्तिक महाराजांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. माझ्याबरोबर उपस्थित राहिलेले हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार सुनील महाराज असतील, त्याचबरोबर माझे गुरुजी असतील ज्यांच्याकडून मी मृदुंगाचं शिक्षण घेतलं, ते हरिभक्तपरायण राहुलजी महाराज जाधव असतील, ते युवा कीर्तनकार आहेत. त्यांची आज साथ संगत योगायोगाने मला लाभली. अंतःकरणपूर्वक मी भगवंताचं त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर या सप्ताह कमिटीचे विनेकरी म्हणत असतील मनात कधी महाराज संपवताय, देव जाणे 9चं टायमिंग पुढे सरकून गेलं, पण मला तसं पण 9:20 पर्यंत सांगितलं होतं. माझी 5 मिनिटं अजून पण जास्त झालेली हा का नाही. पण असो, तुम्हा सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. इथं बसलेले सगळे मंडळी बघा, ही जाणती मंडळी येतात, यांच्यामुळे परमार्थ आमच्यापर्यंत पोहोचला. भगवंताचरणी विनंती करतो या सर्वांना उदंड असं आयुष्य लाभो आणि तुम्हा सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने मी बोलत आहे, संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, सद्गुरू राजाराम बाबा, मातोश्री सौ विद्याताई राजाराम महाराज जगताप व आनंदगड संस्थांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. चुकलं मागलं वाणीचा दोष समजून माझी मला देऊन टाकायचे, बरोबर असेल ते आचरणात आणा, चुकलं ते माझ्या कानात सांगा. जे